राज्यभरामध्ये कसं पाहता येईल निवडणुकांकडे? आता आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू. आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो. मग तुमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचं असो, पण ह्या जागेत आत्ता काढादी कॅन्डिडेट आहेत, तिथे उमेदवार आहेत असेंब्लीला, तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे आणि काढादींच्या सारखा एक नेता, शांत स्वभावाचा, सगळ्यांचं समजून घेणारा, सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे. त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं. मला वाटतं त्या या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती, पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही. मग मानेनी त्यांनाही सपोर्ट केला धनराज काढादींना. एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. साहेब, खरं तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्या सोबत आहे, तर त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाहीये. काय नक्की मेसेज आहे? नाही, मेसेज नक्की असं काय नाही. त्यांना शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ, ज्या ठिकाणी मी 2दा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो. त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते. हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे. काही मतदानाचा हक्क आपण आज बजावलेला आहात, मतदारांना काय आवाहन करणार? लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आज, खरंच अर्थात लोकशाहीचा मोठा सण आहे आणि आज तो साजरा केला पाहिजे. कारण का ही लोकशाही आता आपल्या देशात कितपत टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार. जोपर्यंत संविधान आहे, जोपर्यंत लोक आहेत, ही लोकशाही टिकेल. आणि मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की शेवटी विजय लोकशाहीचा झालाय आणि कालपर्यंत भाजपनी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची हार त्यांना दिसून येते आणि म्हणून त्यांचे दिग्गज नेते हे पण आता डायरेक्ट लोकांना पैसे वाटप करताना पकडले गेले आहेत. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात. ह्याच्यातून स्पष्ट झालंय की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणार आहे, सत्तेत येणार आहे आणि पुन्हा एकदा जसं लोकसभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय होणार. महाविकास आघाडीचा विजय म्हणून अमर पाटलांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती आणि उद्धव ठाकरेंनी भर सभेमधून तुम्हाला आवाहन केलं होतं की तुमच्या प्रचाराला मी आलेलो होतो आणि तुम्ही सुद्धा आता माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला. सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टिन आहे, बालेकिल्ला आहे. इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत. आघाडी धर्म आम्ही पाळला. आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं एबी फॉर्म देऊ नका. आम्ही एबी फॉर्म दिला नाही, आम्ही विड्रॉ केला. ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्म सुद्धा विड्रॉ केला. पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती, जी आम्ही पंढरपूर, ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं. कारण का हा बालेकिल्ला, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस. पण संजय राऊतजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे, तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण. महाविकास आघाडीमध्ये याच्यामुळे बिघाडी होऊ शकते? नाही, तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्या आहेत. पंढरपूरमध्ये, महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्या आहेत. स्ट्रेट लढत होती. जो जीता वही सिकंदर है. फ्रेंडली फाईट करायची होती काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ शकली असते. आम्ही एबी फॉर्म नाही दिला, आम्ही आघाडी धर्म पाळला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.